बोला आजोबा बसून घ्या. पाणी वगैरे काय पाहिजे काय? उन्हात ना आलाय. नको पाणी तुम्ही काय नको. बर बर बोला. औषध द्या मॅडम मी थोडीशी औषधं बघा आहेत का चेक करा. हो सर बघते. हो सर आहे. आजोबा काय शुगर झाले वाटतं? साखर वाढल्या. हा तर साखर वगैरे कमी खात जावा आता. आलं लक्षात? आणि ही जी काय औषधं आहेत ते साखरेवरची ती रोज योग्य वेळीच खायचं. कधीही मनात येईल त्यावेळी औषधं खायची नसतात. हे आता तुम्ही रोज सकाळी नाश्त्याच्या आधी 10 मिनिटं आणि जेवणाच्या आधी 10 मिनिटं रात्री असं 2 वेळेला ही औषधं सकाळ संध्याकाळ खायची आहेत. आणि औषध खाल्ल्यानंतर 10 मिनिटात न चुकता जेवायचं, नाहीतर शुगर लेवल खाली येऊन आणि चक्कर येऊन पडाल. आलं लक्षात? त्यामुळे वेळा चुकवायच्या नाहीत आणि औषध खाल्ल्यावर नाश्ता किंवा जेवण न चुकता करायचं आहे. त्याचबरोबर आता शुगर झाले म्हटलं थोडंसं व्यायाम वगैरे करावा लागतो, पण जरा तुमच्या वयाकडे बघून जरा काय जमणार नाही असं वाटतंय. तरी पण थोडंसं प्रयत्न करा. संतुलित आहार वगैरे घ्या, पालेभाज्या भरपूर खा आणि तेलकट तुपकट मटण पिटण काय खाताय काय? हा तेलकट तुपकट मटण असलं काय चमचमीत खायचं नाही. तब्येतीकडे लक्ष द्यायचं. बरोबर का? आणि घरामध्ये फिरताना किंवा बाहेर कुठे फिरताना न चुकता चप्पल घालायची. कारण शुगर मध्ये जर पायाला हाताला कुठेही जर जखम झाली तर ती जखम लवकर भरून येत नाही. त्यामुळे जर अशी काही जखम झाली तर त्वरित तुम्ही डॉक्टरांना दाखवायचं आहे. त्याचबरोबर एक साखरेची पुडी कायम खिशामध्ये ठेवा. रस्त्यातनं इकडे तिकडे कुठेही चालताना किंवा गाडीवरनं चालताना प्रवास करताना समजा तुम्हाला चक्कर आली तर लगेच बाजूला व्हायचं आहे. साखरेची पुडी काढून थोडीशी साखर प्यायची म्हणजे चक्कर यायचं कमी होणार आहे. पण साखरेचं प्रमाण जर कमी झालं तरी ही चक्कर येऊ शकते, लक्षात घ्या. बरोबर आहे? आणि जर हे काय आम्ही तुम्हाला गोष्टी सगळ्या सांगितल्या, पालेभाज्या, संतुलित आहार, व्यायाम, वेळच्या वेळी औषधं घेणे, ह्या सगळ्या गोष्टी जर केला नाही तर परत गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या सगळ्या सूचनांचं पालन करा. आणि रक्ताचं जे काय साखरेचं प्रमाण रक्तामधलं जे आहे ते महिन्याला वेळोवेळी नियमितपणे चेक करत जाऊ. मॅडम तुमचं जरा बिल करा. हो सर. 150 रुपये झाले. हा मॅडम ठीक आहे. ठीक आहे आजोबा औषधं आणि ही औषधाची पावती आहे. आलं का लक्षात? शिस्तीत जावा, टेन्शन घेऊ नका. अरे काठी घेऊ का? घेताय शिस्तीत घ्या. काठी शिस्तीत घ्या. सोडायला घेऊ काय? बर बर. आणि काय लागलं तरी पण काय करायचं? फोन करा. मॅडमचा नंबर आहे ना? हा काय लागलं तर फोन करा. हा ओके. हा